नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आहे गावी आणि आपण आता झाडांना खत टाकणार आहोत। तर झाडांना खत व्यवस्थापन कसं करतात ना, तर तुम्हाला मी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवणार। मागे बघताय, मागे आहेत बाबा आणि खाली आपले काही मित्रमंडळी, आपल्या गावातली पोरं आहेत। तर आम्ही एकंदरीत सगळेजण आता खतं टाकतोय। तर कसं खत व्यवस्थापन करायचं ना, हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर आता आपण आणलेलं NPK आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळं सेंद्रिय खतं यूज करणार आहोत, म्हणजे गांडूळ खत वगैरे। तर एकंदरीत ते टाकणार। त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड वगैरे आहे, जे की मुलांची ग्रोथ करण्यासाठी चांगलं त्याचा फायदा होतो। तर तुम्हाला दाखवणार आहे। वरती आम्ही आता चाललो आहे खत आणण्यासाठी, गांडूळ खत डोक्यावरती घेऊन खाली जायचं, म्हणजे भरपूर प्रचंड मेहनत आहे। आणि ॲक्च्युली काही पोरं आहेत ना, आलीच नेत आज, त्याच्यामुळे सगळे मोठे वांदे झालेले आहेत। तर जाऊ आता आणि तुम्हाला दाखवतो मी आज कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करतात, झाडांचं खत व्यवस्थापन। वेल डन विजाबुवा। पोते आणून दमलो, एक पोता तू घेऊन ये। बाबाने मी दमलो आता। व्यवस्थित टाक विजा। तर ही झाड आहेत आपली 4 इयरची। तर मित्रांनो, इकडे बघताय, इकडे हे लेंडी खत टाकलेलं आहे, जे कंपोस्ट केलं होतं। तर ते आपण आणलेलं इकडे पोत्यामध्ये बघताय। प्रत्येक झाडाला जवळपास एक गमेल टाकलेलं आहे इकडे। तर बघा मित्रांनो, 4 पोते राहिलेत अजून। 4 पोते घेऊन जायचे, बाबा दमलेत प्रचंड। पावसाचं वातावरण काय हा नाही, राहून दे। तर मित्रांनो, आत्ताच जस्ट ना पाऊस येऊन गेला, त्याच्यामुळे ना सगळं म्हणजे काम अर्धवट तर राहिलं होतं, पण आता परत कामाला जोश आलेला आहे। आणि इकडे बघताय आपली मंडळी आता आहे, एकदम जबरदस्त जोमाने काम चालू आहे। दाखवतो तुम्हाला मी आता। इकडे बघताय, या बाजूला प्रशांत, इकडे आहे हा विजया, आणि इकडे हे दोघं जण या बाजूला आहे का। कुठले काम विचार करताय ते? कोंबड्या उसकणे। इकडे बघा, या झाडाला इकडे करतात, दाखवतो मी। ह्या झाडाला खत वगैरे टाकलेलं आहे आणि आता फक्त माती वर करायचं काम आहे। बाकीच्या इकडच्या खालच्या झाडांना झालेलं आहे, आता इकडे ह्या झाडांना करायचं आहे। इकडे बघताय विजय आदिवासी कसं झालंय बघा। माझं दाखवलं मी तोंड कसं झालंय। गावाला आले होते असंच असते काय सांगू। हा इकडे प्रशांत बघा, बॅक साईड दाखव म्हणते, बॅक साईड बघा, त्याची बॅक साईड। आणि ह्या आंब्याला ना इकडे हे शेणखत टाकलेलं आहे, सॉरी लेंडी खत टाकलेलं आहे, आणि इकडे टाकलेलं आहे मिश्र खत, म्हणजे NPK होतं, तर ते टाकलेलं आहे। आणि ह्याला आता वरती करायचं आहे ह्या आंब्याला। आणि इकडे हे 2 आंबे आता नवीन आणलेले आहेत, केशर आहेत, केशर नाही, हे 2 आंबे ते लावायचे आपल्याला विहिरीजवळ। त्याला पण इथे लावून ठेवलेलं आहे, त्याला फक्त मातीवर करायचे आहे। आणि इकडचे बरेच सारे आंबे आहेत, त्यांना सुद्धा मातीवर करायचे आहे। तर चला, हा आता काय करणार, बुरमाड आहे तर वरती घ्यावंच लागणार आहे। हा कशाला, हा टाकलेलं आहे ह्युमिक ॲसिड। हा ह्युमिक ॲसिड पण आपण टाकतोय। तर हे बघा, ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड पण पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे, तर ते ह्याच्यामध्ये आहे। आणि इकडची खालची झाड आहेत ना, सगळी छोटी छोटी आहेत, आणि गवत पण आता वाढलेलं आहे। आणि पाऊस तर काय एकदम झणझणीत पडतोय, झणझणीत। तर हे बघा, इकडे अशा प्रकारे मातीवर केलेले आहे। हा इकडे खाली ना, ह्या वर्षी आता एक नवीन आंबा लावलेला आहे या बाजूला इथे, हे बघा। तिथे एक नारळ नवीन लावलेली आहे, सिंगापुरी नारळ आणलेले आहे या बाजूला, दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, हा सिंगापुरी नारळ आहे, ते 3 वर्ष त्याला असं सांगितलं आहे, पण त्याला पाण्याची वगैरे थोडी आता चांगली सोय करायची आहे। हे बघा, इकडे आपली ठिबक सिंचन सुद्धा आहेच। क्लायमेट बघा, क्लायमेट कुठे आहे, कुठे तो वाला ह्युमिक ॲसिड नको बाबा। हा वा, खत घ्यायचं बंद करतील लोक। मित्रांनो बघताय, व्हिडिओसाठी काम करतोय, बाकी टाइम हे करत आता हलकं काम, कंटेंट साठी बघतो बघा। असे असतात ब्लॉगर।
काय पण पकवायची अरे 20 किलो पण नाही, 15 किलो पण नव्हतं ते, 10 किलो पण नाही म्हणतो याला. हलके असत ना ते ठेवून इकडे बघा रियालिटी ब्लॉगरची. चढवली कशी माहितीये, ढकाड्यावर ठेवली बस तिथली फक्त वर चढव. ग्रीनला हे केली, झाला संपला कारभार. कोंबडी ही आमची कोंबडी बघा कशी उसकतायत. मित्रांनो, तुम्हाला जरी कोंबडी पाहिजे असतील ना तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक नंबर देतो, तिथनं कॉन्टॅक्ट करा आणि गाडी भाडा द्यायला लागेल प्लस 1000 रुपये ॲडव्हान्स आणि कोंबड्यांना काय लागेल ते. तर मित्रांनो, इकडे बघताय हे गवत मारणीचं औषध आहे. तर त्याच्यावरती जे बारकं बारकं गवत आलं ना ते मारून टाकायचं आहे. जेवढं गवत बारीक असेल तेवढं मारल्यावरती ते लगेच जास्त वाढणार नाही, त्याच्यामुळे आपण हे मारलेलं आहे. हे 15 लिटरचं आहे ना, मागे ते जार आहे आणि त्याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे गवत मारणीचं. तर बघूयात आता किती होत आहे. आणि इकडे झाडांना बघा वरती आहे ना माती चढून झालेली आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:30 आणि आम्ही आता पुन्हा आलोय वरून. तर ॲक्च्युली मित्रांनो काय आलं ना की आता पाऊस खूप पडत होता, त्याच्यामुळे आम्ही आता म्हणजे गेलो घरी आणि जेवण वगैरे करून आलोय. आता पुन्हा पाऊस येतोय आणि आता इकडे बघताय ना, ह्या बाजूला तुम्हाला झाड मेलेलं दिसतो इकडे. म्हणजे लास्ट टाइम आम्ही लावला होता तर तो झाड मेलेला आहे, तर त्या जागी आपण नवीन झाड आणलेलं आहे. तर झाडाची लागवड कशी करतात ना हे तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे. सुरुवातीला खड्डा खणून ठेवायचा असतो आणि त्याच्यामध्ये लेंडी खत वगैरे जे काही टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर आता जे पण आपले फर्टिलायझर आहेत ते थोडेसेच टाकायचे. म्हणजे आता पहिला झाड लावतोय, फर्स्ट टाइम लावतोय 1-2 वर्षाचा, तर त्याला थोडंसं एकदम मूठभर म्हणजे एकदम 100 ग्रॅम वगैरे एखादं खत टाकून द्यायचं. हे बघा केवढा जबरदस्त पाऊस आला आता. तर आता तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने झाड लावतात. आणि बाकीच्या झाडांना आपण इकडे माती वर केलेली आहे, ते सुद्धा इकडच्या बाजूला बघताय तुम्ही. खाली इकडे खत टाकलेलं आहे आणि माती वर केलेली आहे. आणि आता तिकडे आहे ना त्या बाजूला तिकडे काजूची झाडंसुद्धा आता वरती करायची आहेत, म्हणजे त्यांना मातीवर करायचे आहे. असं बरंच काम आहे, दाखवतो तुम्हाला मी आता. तर मित्रांनो, इकडे बघताय हे आमचे भोसले काका मस्तपैकी पाऊस येतो ना म्हणून डोक्याला त्यांनी बघा काय केलेलं आहे, एकदम गावठी जुगाड. काय काका, काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही पहिल्यांदा झाडं लावताय इकडे, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटतंय ना? अजून एकदम इकडचा निसर्ग वगैरे वृक्षारोपण करणार आहे. हा ना, भारी वाटते, ते आनंद वाटतं एकदम. तर बघा इकडे त्यांनी 2 झाडं लावलीत काल आणि आज त्यांना इकडे 3रा झाड लावायचा मौका मिळणार आहे. तर ह्या इकडे खड्डा आहे ना, हा बघा पडलो मी आता. हा इकडे खड्डा आहे ना, खड्ड्याला थोडंसं वाढवतोय विजा. आणि बघा हे 2ऱ्या झाडाचे आहे ना मुळे आले इकडे, तर त्याला कट केलंय. तर आता ह्याच्यामध्ये थोडं फर्टिलायझर खत वगैरे टाकून त्याची लागवड करणार. आणि दुसरं म्हणजे आपलं जे गावठी जे खत आहे, म्हणजे आपण जे शेणखत वगैरे म्हणतो ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. विजा हळू रे. आणि त्या बाजूला पण आहेत काही आपली मंडळी, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा काजूचा झाड बघा केवढा झाला आहे, फक्त 2 वर्षाचा आहे. हा इकडे छोटाच राहिला कारण की ह्याला आहे ना तोडला होता एकदा डुकरांनी. आणि इकडे अख्खी काजूची झाडं आहेत. इकडे बाबा आहेत, ह्या झाडाला साफ केलेलं आहे, पूर्ण गवत वरती उगवलं आहे. हे बघा इकडे. आणि हे गेल्या वर्षी आहेत ना, हे असायला म्हणजे उतारा त्याच्यामुळे खालून दगडी लावण्याचं काम आहे ना हे प्रशांतनी केलेलं आहे. वरती बघते प्रशांत भाई आहे. प्रशांत भावा, लय भारी काम केलंच गेल्या वर्षी, त्याच्यामुळे ह्या वर्षी थोडं निवांत काम झालेलं आहे. आणि प्रशांत भाई पण आपला इंजिनियरच आहे माझ्यासारखा, त्याच्यामुळे पण काम एवढा करतो ना एकदम जबरदस्त. त्याच्यामुळे दरवर्षी आपण त्याला बोलतो आपला मित्रच आहे आणि दरवर्षी हे काम त्याला भेटणार आहे. आता बघूयात, डिग्रीला तो पुण्याला ॲडमिशन घेईल, पुण्या मुंबईला. त्याच्यावेळी त्याचे जरा वांदे होतील, पण सुट्टीला तर येईल. त्यावेळेला बाला तुलाच करायचं रे. हा तर आता बाटू कॉलेजला बरं का.
तर हे बघा ह्या बाजूला पण खाली झाडे आहेत, पण इकडे आहे ना गवत खूप झालेलं आहे आणि झाडं पण खूप आहेत. गवत एवढं डेंजर झालं आहे ना काय सांगू. बघा इकडे हे बघा या बाजूला इकडे पूर्ण आहे, पण इकडे आहे ना प्रचंड गवत येतो, त्याच्यामुळे इकडे झाडे लावली नाहीत. काय रे बाल्या हा, अरे स्ट्रगल तुला काय सांगू बाबा. एक 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 फावडा मारला तर उद्या उठायला नको अशा अवस्था इथं. माझ्या तर बोलण्याची ताकद पण नाही, पण काय आता बोलायला तर लागणार. पाटण धरले माझी बाबा मग असे तो हे घेऊन. हा पूर्ण उतार इकडे या बाजूला, चालता येत नाही. हे बघा इकडे स्ट्रगल, फुल स्ट्रगल चाललेले आहेत. 2 दिवस दांड्या टाकून स्ट्रगल चालू आहे. बाबांच्या तर बऱ्याच दांड्या दिसतात. दांडी काही तेल लागाने. हा बाबा रिटायर्ड झालेत तसे, पण करतात काम. चला दाखवतो तुम्हाला मी वृक्षारोपण कसं करतात. मित्रांनो झाड कसं लावतात बघा. आता विजय एवढं नको टाकूस बस. हे जवळपास 100 ग्रॅम असेल. आता आपले भोसले काका झाड लावणार आहेत. अरे बस हे विजय जास्त खत नसतं टाकायचं. काय होईल माहिती आहे का, लेंडी खत संपलं आता. ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं होतं ना, आता काय गरज नाही. हा बघ थोडंसं आहे का त्याच्यामध्ये, पुरेसा आहे. पुरेसं आहे विजा. आणि ते काठी काढ फक्त, काठीचा सपोर्ट. हा काठी काढायला लागेल, वरनं सपोर्ट लावू पण, नाहीतर खाली कुजली ना वाळवी लागते मग तिला. हां हां आणले ना, कोयते आहे ना विजाच्या इथे. ग्लव्ज चिकट झाले, चिकल झाले. तर मित्रांनो हे बघता, हे ह्युमिक ॲसिड आहे. तर ते ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, जेणेकरून आपली मुळं आहेत ना त्यांची ग्रोथ चांगली व्हावी, त्यासाठी आहे ते. बस 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 बस. हा जाऊन देत ना. विजय फावड्याने मातीवर कर. तर मित्रांनो आम्ही आता आलोय खाली. वरची सगळी झाडं झालेली आहेत आणि इकडे तर आहे ना भयानक अवस्था झालेली आहे बघा या बाजूला. तिकडे आता सगळं साफ करायचं आहे. आपली सगळी गँग आहे ती आता इकडे साफ करते. आणि काही मंडळी बघा तिकडे अशी वरनच पळते. ही बघा ही बघा ही बघा ही मंडळी, ही बघा. हा ते बघा बघते, केला का हातवर. हा टाकतो. चला काजू बिजू आल्यावरती व्हिडिओ लाल 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 काजू आता येतील, लागतील याला. आता लागणार गेल्या वर्षी लागले होते. व्हिडिओ वगैरे आले व्हिडिओ नाही काढले नाही ना. काजूच्या बियाण्याला काढून जाऊ. कोण बसलाय वर कोण बसलाय. तर मित्रांनो आम्ही झाडे वगैरे लावून मस्तपैकी आता घरी आलोय. ॲक्च्युली ना खूप एवढी थकावट होती ना काय सांगू तुम्हाला. तर ॲक्च्युली फावडा वगैरे मारणं काही साधी गोष्ट नाही आहे. हे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. ज्याने शेतामध्ये काम केलं, ज्याने झाडं लावलेत ना त्यांना तर ही गोष्ट माहितीच असेल. जो पण कोणी नवीन माणूस आहे तो करू शकत नाही काम एवढं, कारण की खूप डिफिकल्ट आहे. आणि ही जी रेग्युलरची पोरं आहेत ना तेच करू शकतात, त्यांना की कामाची सवय आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण झाडं लावलेली आहेत. बऱ्यापैकी झाडांना मातीवर करून झालेली आहे. खालची थोडीशी झाडं राहिलेली आहेत, म्हणजे त्यांना थोडंसं खतपाणी टाकायचं राहिलेले आहेत. आता बघूया जेव्हा पण टाईम मिळेल तेवढं करू, कारण की उद्या जायचं आहे जॉबला, नाहीतर खरं नाही. तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आत्ता चाललो आहे पोलादपूरला पोरांना पार्टी देण्यासाठी. तर चला जाऊयात.